गाडी पळाली आणि गट सीएमए आणि फायनलला तूच गाडी चालवली का? गाडी एवढी पळाली की लोकांच्या डोळ्यात खुपली. ह्या गाडीचं सेमीचं ज्यावेळेस तू स्पीड पाहिलं तर काय सांगशील ह्या सेमीच्या स्पीडच्या विषयी काय सांगशील? दोन्ही बैलांच्या मालकाला धारा एवढी बैलांना धारा. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी. आणि मित्रांनो, बारामती तालुक्यामध्ये 6 महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर बैलगाडा शर्यतीचं मैदान आज संपन्न झालं आणि अतिशय सुंदर असं मैदान झालं. महाराष्ट्रातील सगळे नामांकित नंदी या मैदानामध्ये दाखल झाले होते आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे मित्रांनो शुगर आणि त्या जोडीला पळाला हिंद केसरी सचिन. तर आपल्या समवेत स्वप्नील शेठ सनस आहेत. स्वप्नील शेठ, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल सचिनच्या आणि सचिनच्या जोडीच्या विषयी काय सांगाल? नाही, जोडी चांगली, एक नंबर पळाली. पाठीमागच्या एक 15 दिवसापूर्वी मैदान झालं होतं फलटणला. तिथं पण शुगरनं एक कडनं सेमी काढला होता. त्यावेळेस पळताना पहिल्यांदा मी बघितला, त्यावेळेस म्हणजे तो अंदाज आला की बाबा वासरू चांगलं पडेल, गाडी चांगली पडेल. त्या हिशोबाने आपण दादांना फोन करून डॉक्टर साहेबांनी, शाहिदबाईंनी दोघांनीच नियोजन केलं होतं. शुगरनं पण खूप संघर्ष अनुभवला आहे. मध्यंतरी तो आजारी होता, तर काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, आजारपणातच दिवस बरेच गेले ह्याचे. आजारपणातून बाहेर निघाल्यापासून जवळ 7-8 गोल आले आणि चांगला पळतोय. चांगला पळतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, एक नंबर तासानं सेमी काढला पब्लिकनं. हां, तो एक आनंद वेगळा आहे. काय बैल पळत असताना आतला बैल पळणं आणि कडं बाहेरचा बैल पळणं यात फरक आहे. हां, तसं सचिन जसा कडं बाहेरनं पळतोय तसा हा पण एक नंबर तासून आज सेमी काढला आहे. बरं. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर जोडी पळाली. काय सांगाल ह्या जोडीच्या विषयी? सेमी फायनल पण खूप सुंदर झाला. नाही, सेमी पण चांगला काढला, त्याबद्दल दुमत नाही. पण काय होतं, सगळ्यात महत्वाचं आज बैलगाडी क्षेत्रासाठी एवढं मोठं योगदान रात्रंदिवस जे झटतायत पैलवान विलास देशमुख, त्यांच्या कष्टाचं किंवा त्यांच्या ज्या आबदण्याचं जे काही फळ आहे ते आज बैलानं पळून त्यांना दिलं. प्रामाणिक कष्टाचं फळ. प्रामाणिक कष्टाचं फळ आज शुगरनं एक नंबर तासानं सेमी काढून त्यांना दिलं. बरं, ह्यात सगळ्यात मोठा आनंद. अशी सुंदर अशी गाडी पळाली ना. आणि शाहिद भाई, कुठं नाही सांगत तुम्हाला, ड्रोनला मी होतो, तर ही गाडी ड्रोनमध्ये कॅप्चर करणं सुद्धा मुश्किल झालं होतं. इतकं जबरदस्त स्पीड लागलं होतं या गाडीला. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, गती काय आहे, म्हणजे सचिन खालनं पण पळतो आणि त्याच हिशोबानं म्हणजे गाडी खालनं पण पळाली आणि वर पण पळाली. म्हणजे नरमादी नव्हता, गाडी एकसारखी एकटाक गाडी पळाली खाली वर पण. आणि तुम्हाला तो अनुभव थोडा वेगळा आला की ड्रोन पण तेवढा फास्ट घ्या, तेवढा फास्ट. म्हणजे खूप सुंदर. म्हणजे तुम्ही पण स्वतः व्हिडिओ पाहिलाच की फायनल ज्यावेळेस तुम्ही म्हणला की मला पण व्हिडिओ पाहायचा आहे, तर त्यांनी व्हिडिओ पाहिला. सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस फायनलची चिठ्ठ्या काढायचं चाललं होतं आणि अतिशय सुंदर, म्हणजे नादच नाही. आम्हाला सगळ्यात महत्वाचं एक सांगून एक जे म्हणतो आपण ह्या मैदानात एक करायचा हा कॉन्फिडन्स होता. आणि हा 15 दिवसापूर्वीचा निर्णय शाहिदबाईंनी घेतला की बाबा शाहिदबाईंनी आणि डॉक्टर साहेबांनी की ही गाडी पळवूयात. त्या शब्दाला किंवा त्या ज्या आपण आशा ठेवून जे काही करतो त्याला आज यश आलं, हेच सगळ्यात मोठं समाधान आहे. परत ही मोठ्या मैदानामध्ये गाडी पाहायला मिळेल का? नाही, गाडी आता काय ते पहिले आता त्यांचे कसं होतं, बैल आता एक केला की बैल हा पण चर्चेत आला. बरोबर. त्यामुळे त्यांचे पण पायऱ्याचं नियोजन, सचिनचा पायरा आम्हाला मोठ्या मैदानात दिसेल का पायरा? 100% काय ना काहीतरी घडेल आणि वेगळं चित्र पाहायला मिळेल, एकदम सुंदर. सांगते आता काय पायऱ्याचं काय. तेच प्रश्न शाहिदबाईंना. आता शाहिदबाईंकडे वळूयात. शाहिदबाई, काय सांगताल, हा आम्हाला साज मोठ्या मैदानात पाहायला मिळेल का? कारण की गाडीचं स्पीड बघून खूप चर्चा झाली आज मैदानात. नाही, खरंच आज म्हणजे एक विचार करण्यासारखी आणि कौतुक करण्यासारखी सेमी कडने एक नंबर तासाने, ज्याला म्हणजे शक्य वाटत नव्हतं की ज्या ठिकाणी एक नंबर तासावरून एकही मला वाटतं गट किंवा सेमी एकही लागलेला नव्हता. आणि त्या ठिकाणाहून शुगर आणि सचिन या दोघांनी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या गतीनं त्या ठिकाणी सेमी काढून त्याच वेळेस आम्हाला एक त्यांनी वेगळं म्हणजे एक नंबरचं आपण जे म्हणतो पारितोषिक मिळालं ते आम्हाला सेमी काढल्यानंतरच समाधानी आम्ही होतो. खरं तर बघायचं म्हणलं तर आज आपले अखिल भारतीय संघटनेचे सचिव आपले विलास दादा देशमुख यांचं खरंच कौतुक करेल इतकं कमी आहे. आणि त्यांच्या खरंच जे कार्य चालू आहेत आत्ता, आणि त्या कार्याचं खरंच जसं स्वप्नील शेठ मगाशी म्हणले की एक फळ मिळालं. आणि आज शुगर आणि सचिन या दोघांनी त्यांच्या आज कार्याचं फळ एक नंबर करून आज खरंच एक मोठं गिफ्ट विलासदादांना आज दोघां नंदींनी आज एक नंबर करून दिला. बरं, आता सगळ्यांना उत्सुकता आहे त्या प्रश्नाचं उत्तर भेटावं हे आम्हाला अपेक्षा आहे. 21 आणि 22चं कसं नियोजन आहे?
21 आणि 22चा अजून पैराच झाला नाही आणि खरंच सांगतो आमचा आता हे पैरा मला वाटतं हे पैरा आमचा एक 15 दिवसापासून स्वप्नील शेठ डॉक्टर साहेब महत्वाचा डॉक्टर साहेबांचा स्वप्नील शेठ 15 दिवसापासून हा पैऱ्याचं नियोजन चाललेलं होतं आणि खरंच आम्हाला खरं म्हणजे मनापासून वाटतं की एवढ्या आज ह्या क्षेत्रात आज विलासदादासारखं म्हणजे झटणारं जमणारं विलासदादा असो शेवळ्याबा असो यांच्यासारखे झटणाऱ्या लोकांना आपला नंदी त्यांच्या नंदीबरोबर आपला नंदी पळणं हे बी आपलं एक भाग्य होतं आणि आज ते स्वप्न म्हणजे दोन्ही नंदींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं आज. सगळ्या मोठमोठ्या अचिव्हमेंट गाठताय, काय सांगाल? म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये एवड्या मोठ्या अचिव्हमेंट गाठणं काय सांगाल त्याच्याविषयी? आता काय गोष्टी आता शेवटी म्हणतो ना आपण नंदी पळायला काय ॲटोमॅटिक ह्या गोष्टी घडत जातात त्याच हिशोबानं. आणि माझं एकच स्वप्न होतं की नंदींनी मार खाओ किंवा एक नंबर करू, पण मला जेवढे आज ह्यातले नंदी आहेत त्या नंदींबरोबर खरंच सर्व नंदींबरोबर पळायची इच्छा होती आणि ती एक 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 इच्छा आम्ही पूर्ण करत चाललो. बरं, चालतंय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. मित्रांनो, आपल्या समयात प्रसिद्ध जॉकी आहे, तर छोट्या ड्रायव्हर आहे. छोट्या, काय सांगशील कशी गाडी पळाली आणि गट CME आणि फायनलला तूच गाडी चालवली का? गाडी एवढी पळाली की लोकांच्या डोळ्यात खुपली, एवढीच पळाली. सेमी बाहेरनं पळाली, फायनल मध्ये होती. गटाला तर काय एकटीच गाडी पळाली, गटाला एकटीच गाडी पळाली. सेमीला उजून बाहेरनं पळाला शुगर आणि फायनलला काय मध्ये होती गाडी एक छकड्याने. बरं, ह्या गाडीचं सेमीचं ज्यावेळेस तू स्पीड पाहिलं तर काय सांगशील ह्या सेमीच्या स्पीडच्या विषयी काय सांगशील? दोन्ही बैलांच्या मालकाला धारा एवढी बैलांना बी धारा. बरं, आज काय भानगडे तू आज लयच खतरनाक बोलतोयस, काय भानगडे? आहेच तर. आता जेवढं पहिलं आज तालुका संघटना भारतीय संघटना चालवतात त्यांना बी धारा आणि बॉस असतील बाय असतील बाय तर काही एवढी बैल पळून बी आतापर्यंत कधी तुम्हाला बैला दिसणार बी नाहीत आणि कधी असा गर्व केलेला बी मी अजून बघितलाच नाही की मी सचिनचं मालक नाही का जल्लोष केलाय, असं नाहीच. आणि राहिला विषय बॉसचा डॉक्टरांचा, तर ते काय आतापर्यंत बैल पळत आणला त्यांनी फक्त प्रेमापोटीच बैल पळत आणला. आज 51,000 रुपये बक्षीस असून बी फक्त प्रेमापोटी बैल पळायला आलाय. बक्षिसापेक्षा एवढ्या मोठ्या संख्येत आणि संबंध त्यांनी जपत आले ते तर आहेच, पण त्याच्या जोडीला हे मैदान 6 महिन्यानंतर बारामती तालुक्यात भरलं आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी गाड्या आल्या आणि एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये एक नंबर करणं ही सगळ्यात मोठी होती. मैदान चांगले होते. तो काय होतं तालुक्यात म्हणजे नाही का संघटना बी चांगली आहे आणि मैदान चांगले होत्यात. अजून काय सांगायला जाता आता? सांगायसारखं काय लयच आहे, पण बघू नाही काय आता जरा ऑब्जेक्शन आलं होतं. आता काय संघटना आपलीच आपण तालुक्यातलंच आहे, पण नाही काय ते ऑब्जेक्शन असं मला तर वाटतं म्हणजे मला जीवाला की अनसक्सेस होऊ शकतं का तर आपण काय उभाच नाही. उभा राहणं कशाला म्हणायचं, पूर्ण पायावरती उभा असेल त्याला उभं राहणं व्हायचं. माझे पाय अख्खे गुडघ्या होते म्हणजे मी गुडघ्यावरच उभा आहे. पलीकडला ड्रायव्हर गाडी आणतो त्याचं बी गुडघ्या होते, त्यामुळे नाही काय एवढं. चालतंय, आता आपण दुसरं बोला. की छोट्या म्हणजे असा माणूस आहे कधी कुणाला नाराज नाही काय नाही. त्या दिवशी आम्ही त्या खाली टेंभुर्णीला मैदान होतं कोरडूला छोट्याला गाडी आणायला सांगितलं होतं, पण थोडंसं कन्फ्युजन झालं. नंतर मग ते गाडी छोट्यांना आमचा बाईनं हल्ली, पण त्या शब्दाने आम्ही बारामतीच्या खाली निघालो दोघं जण. तिथून बाया म्हणलं मी घरी जातो, माझ्या बैलाला फिरा टाकतो उद्या मैदानात. म्हणजे इतकं मन मोकळेपणानं ह्या बैलगाडी क्षेत्रातला ड्रायव्हर मी बघितला नाही. कारण काय होतं, एका गाडीवर नाही बसवलं की दुसऱ्या दिवशी लगेच तोंडाकडे नाही बघणं, नाराज होणं, या गोष्टी. पण छोट्यानं खरंच आज माझं बी ही सर्वस्व नाही, संबंध जपले पाहिजे. बरोबर. आज आपण तालुका सोडून शक्यतो मी तर आपल्या तालुक्यात जास्त करून नसतोच. आपला बैल बी नसतो आवाजी आणि आपण बी नसतो. मी काय आपलं बाहेरच आपलं कराड असेल सातारा असेल त्या साईडला का इकडे तिकडले म्हणजे लोक प्रेम करतात. तो तुमच्या प्रेम करणारा वर्ग जर वाढला तर 100% तुम्हाला बी प्रेम करणं भागच आहे. बरं, धन्यवाद. आपल्या समयात प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत गणेश भाऊ वाघ आहेत, आज शुगर सोबत आलेले आहेत. दादा, काय सांगाल? नेहमी तुम्ही शुगर सोबत असताल, काय सांगाल त्याविषयी? सरपंच नंतर ना आम्हाला कुठला नंदी लागला असेल का? बरं, काय सांगाल? एवढं मोठं त्याने म्हणजे खडतर प्रवास आहे त्याचा. मागच्या काही दिवसांमध्ये तो आजारी होता आणि त्या आजारपणातून उठून आज एवढ्या चांगल्या अशा सुंदर अशा ज्या म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या मैदानामध्ये गाड्यांची संख्या होती त्या मैदानामध्ये 1 नंबर केला आहे. त्या जोडीला हिंद केसरी सचिन पळाला, तर काय सांगाल त्याविषयी? गाडी 1 नंबरच पळाली, त्यामुळे काय विषय नाही. बरं, आणि जॉकीच्या विषयी काय सांगाल? ड्रायव्हर आमचे आता ते हेच आहेत, फिक्स ड्रायव्हरच. फिक्स ड्रायव्हर आहेत.
आणि आजचं एकंदरीत मैदान कसं झालं, आयोजन नियोजन कसं केलं होतं आयोजकांनी? आयोजन नियोजन एक नंबर केलं होतं. पळण्यासाठी रान कसं आहे? चांगलं होतं. चांगलं रान आहे. तर असंच कायम आपला सगळ्यांचा आवडता लाडका शुगर गुलालात राहावा आणि सचिन पण असाच कायम फायनलच्या आणि ह्याच्या गुलालात राहावा आणि नक्कीच 21 आणि 22 तारखेला शाहिदभाई मोठा धमाका करतील. धन्यवाद.